ते लोकांना खूप आवडलं आणि ते लोकांना आवडल्यावर तिला कुठेतरी असं मनात वाटलं की बाई हीच लोकांपुढे येते, मला बोलू देत नाही. ही जोडी तुम्ही ठेवली होती का? आमचे कुकिंग सगळे लोक असतात, सगळे फ्रेंड सर्कल असतात. हां. तर त्याच्यामध्ये मी माझ्या या पार्टनरला ओळखत होते. तिला पण मास्टर शेफला जायचं होतं, मला पण जायचं होतं. तर हिचं ऑलरेडी तिथे घर होतं. बरं. तिला सगळं मुंबईचं माहिती होतं आणि जेव्हा ती स्वतःहून बोलली की आपण जाऊ मास्टर शेफ मध्ये दोघी जण, तर म्हटलं चला संधी आलेली तर जाऊया. जायचं. तेव्हा तिचा स्वभाव एकदम चांगला, एकदम नॉर्मल होती. तेव्हा काहीच नाही वाटलं मला की बाई मला असं वाटलं चला बाई आपण दोघी जाऊ, आपण करूया. पण हे जे आमचं बिस्कटलं ते जेव्हा मी मास्टर शेफ, तसं तर ते ऑलरेडी आमचं चालूच होतं शूट, शूट झालं पण ते असेल. महिन्याभरानंतर जेव्हा टीव्हीवर आलं आणि मला खूप जास्त पॉप्युलॅरिटी मिळाली, माझ्या रीलला खूप पॉप्युलॅरिटी मिळाली, बरोबर. माझ्या प्रश्नांचं उत्तराला जे जजेस मला विचारले मी ते सगळे उत्तर कॉमेडी याच्यातच दिले. हां, बरोबर. नॉट अ स्क्रिप्ट, एक जेन्युअल मी जसं आहे तसं मी हे सगळं natural होतं. नॅचरल याच्यात दिलं. ते लोकांना खूप आवडलं आणि ते लोकांना आवडल्यावर तिला कुठेतरी असं मनात वाटलं की बाई हीच लोकांपुढे येते, मला बोलू देत नाही. किंवा ॲज ए तिच्या घरचे म्हणा, तिच्या मैत्रिणी म्हणा, किंवा ते तिचं कोणी असेल, कोणी बी असेल, त्यांनी तिला सांगितलं की तू दिसतच नाही. आणि तिथून मग तिच्या मनात जी अड पडली तर ती अडच पडली.